आपल्यावर जळणाऱ्या लोकांबरोबर कसे वागायचे? श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्यावर जळणाऱ्या लोकांबद्दल. जर तुमच्यावर जळणारे लोक असतील किंवा तुम्हाला कोणी छुपा शत्रू असेल तर शक्यता आहे की तुम्ही आयुष्यात मोठं काहीतरी करत आहात. मित्रांनो, आज तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहे जे ऐकून तुम्हाला अशा लोकांबद्दल सहानुभूती निर्माण होईल, पण स्वतःचा अभिमान वाटेल आणि मग तुम्हाला कधीच हा प्रश्न पडणार नाही की माझ्यावर लोक का जळतात. तर मित्रांनो, पहिली गोष्ट अशी आहे की तुमच्यावर लोक जळतात कारण ते तुमच्या लेवलपर्यंत येऊ शकत नाहीत. तुमच्यावर जळणारे लोक ही सर्वच बाबतीत तुमच्यापेक्षा कमी असतात. मग ते आर्थिक स्तरावर कमी असतील, बुद्धीमध्ये कमी असतील किंवा तुमच्यापेक्षा कामामध्ये देखील कमी असतील, तुमच्यापेक्षा कमी आनंदी असतील. थोडक्यात ज्यांच्या आयुष्याची सर्वच बाजूने वाट लागलेली असते ते आपल्यापेक्षा चांगल्या लोकांवर नेहमी जळतात. त्यामुळे तुमच्यावर कोणी जळत असेल तर काळजी करायची काहीच कारण नाही आहे, कारण तुम्ही अशा लोकांपेक्षा आयुष्यात काहीतरी चांगले करत आहात. मित्रमैत्रिणींनो, दुसरी गोष्ट सांगायची झाली तर ती म्हणजे तुमच्यावर जळणारे लोक तुमच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करतात, पण ते दाखवत नाहीत. लोक तुमच्यावर जळतात कारण ते तुमच्यासारखे नाही आहेत, पण मनातल्या मनात त्यांची इच्छा असते की ते तुमच्यासारखे बनावं. या लोकांना नेहमी वाटत असतं की त्यांच्या आयुष्यात तुमच्यासारखं असावं, त्यांची नाती तुमच्यासारखीच असावीत, त्यांचे यश देखील तुमच्यासारखे असावे. त्यांना नेहमी असं वाटतं की तुमच्यासारखे खुश राहावं, म्हणून हे लोक तुमच्यावर जळतात, तुमच्यासारखा बनण्याचा प्रयत्न करतात, कारण तुमच्याकडे असे काहीतरी आहे हे त्यांच्याकडं नाही आहे. जर तुम्ही ही गोष्ट ध्यानात घ्याल तर तुमच्यावर जळणाऱ्या लोकांच्या बोलण्याचा त्रास तुम्हाला होणार नाही. मित्रांनो, तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्यावर जळणारी लोक तुमचे सगळे सोशल मीडिया अकाउंट खूप बघतात. हा किती विचित्रपणा आहे की तुमच्यावर जळणारे लोक तुमचे फेसबुक, व्हॉट्सअपचे अकाउंट सारखे बघतात आणि अजून जळतात. ते तुमचा प्रत्येक फोटो बघतात. त्यांना असे वाटेल तुमच्या आयुष्यात काहीतरी गडबड आहे आणि तुम्हीसुद्धा त्यांच्यासारखी उदास व्हावे. त्यामुळे त्यांच्या मनाला खोटी शांती मिळेल की फक्त तेच उदास नाही, तुम्हीसुद्धा उदास आहात. मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर लोक तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर नेहमी नजर ठेवून असतात, फोटोला काही कमेंट देत नाहीत. याचा अर्थ तुमच्यावर जळणारे तुमचे सगळ्यात मोठे चाहते आहेत. चौथं आहे ते म्हणजे नेहमी तुमच्या मित्रांमध्ये तुमच्याबद्दल चर्चा करत असतात. मित्रांनो, हे लोक नेहमी तुमच्या मित्रांबरोबर गप्पा मारताना तुमचे नाव घेत असतात. त्यामुळे तुम्हाला अशा लोकांना धन्यवाद दिले पाहिजे, कारण ते तुम्हाला प्रसिद्धी मिळवून देतात. तुम्हाला नाव ठेवणारे तुमचे चाहते वाढवायला सुद्धा मदत करतात. पाचवी आहे ते म्हणजे तुमच्यावर जळणारे नेहमी तुम्हाला प्रगतीसाठी प्रोत्साहन देतात. मित्रांनो, विचार करा, तुमच्यावर जळणारे हे तुम्हाला प्रगतीसाठी प्रोत्साहन देतात. तुमच्यावर जळणारे लोक तुमच्यात असलेल्या दोषांची आपल्याला माहिती देत असतात. आता ते जे काही दोष असतात त्यांची तुम्ही जरी यादी बनवली आणि प्रत्येक दोष ज्यांच्यामध्ये तथ्य आहे त्यावर तुम्ही काम करायला सुरुवात केली, तुमची किती प्रगती होऊ शकते, तुम्ही किती उंचीवर जाऊ शकता. आपले जवळचे नेहमी आपले दोष पोटात घ्यायचा प्रयत्न करतात, पण जेव्हा कोणी तुम्हाला म्हणते तुला हे जमणार नाही, तू मूर्ख आहेस किंवा तू कधीच करू शकणार नाहीस, तेव्हा तुमच्यामध्ये जी आग निर्माण होते ती तुम्हाला नाव ठेवणारी लोकच निर्माण करू शकतात. आणि हेच गोष्ट तुम्हाला तुकाराम महाराजांचा अभंगमध्ये सांगितले गेलेले आहे. सहावी गोष्ट अशी आहे ती म्हणजे तुमच्यावर लोक जळतच राहणार. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यात तुम्ही काहीही केले तरी काही लोक तुमच्यावर जळत राहणारच. तुम्ही या जगात प्रत्येकाला खुश ठेवू शकत नाही. सगळ्यांना खुश ठेवायचा प्रयत्न करणं म्हणजे आपण आपली अधोगती करून घेण्यास समान आहे. पण मला असं वाटतं की ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्यानंतर अशा लोकांचा तुमच्यावर परिणाम होणार नाही. आणि बारकाईने पाहिले तर अशी लोक तुमच्यासाठी एक प्रकारे वरदानच आहेत.
मित्रांनो, आयुष्यात काहीतरी करत असाल तर नक्कीच तुमच्यावर कोणीतरी जळायलाच पाहिजे. त्यामुळेच तुमच्यामध्ये जे काही दोष आहेत ते तुमच्यासमोर उघड होतील. अशा प्रकारे या 6 गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेल्या आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व असे सुंदर विचार ऐकण्यासाठी आपल्या बिंदास्त मराठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.